नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पोलीस भरती 2021 ला खूप कमी वेळ राहिला आहे, त्यामुळे सराव करणे खूप आवश्यक आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी रोज 1-2 व्हिडिओच्या माध्यमातून सराव करत आहोत. अशाच प्रकारचा सराव आपण प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून दररोज करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओचे प्रश्न पाहूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहणार आहोत. हे 25 प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून सर्वांनी प्रश्नांची उत्तरे योग्य प्रकारे देण्याचा प्रयत्न करा. तसेच तुमचं किती उत्तर बरोबर येतात हे मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 बहिणाबाई चौधरी, पर्याय क्रमांक 2 इंदिरा संत, पर्याय क्रमांक 3 पद्मा काळे व पर्याय क्रमांक 4 आहे शांता शेळके. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई चौधरी यांना खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 2 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 बिहार, पर्याय क्रमांक 2 आसाम, पर्याय क्रमांक 3 मेघालय, पर्याय क्रमांक 4 पश्चिम बंगाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 3 युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना वारंवार विचारला गेलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न नीट लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 युनो, पर्याय क्रमांक 2 हेग, पर्याय क्रमांक 3 जिनेवा व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हेग. हेग या ठिकाणी युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय स्थित आहे. प्रश्न क्रमांक 4 दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 फ्रेडरिक एंजल्स, पर्याय क्रमांक 2 अलेक्झांडर पुश्किन, पर्याय क्रमांक 3 लिओ टॉलस्टॉय, पर्याय क्रमांक 4 कार्ल मार्क्स. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्ल मार्क्स. दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला आहे. प्रश्न क्रमांक 5 पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1914, पर्याय क्रमांक 2 इसवी सन 1916, पर्याय क्रमांक 3 इसवी सन 1913 व पर्याय क्रमांक 4 आहे इसवी सन 1915. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इसवी सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 6 भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो किंवा करतात? या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 28 डिसेंबर, पर्याय क्रमांक 2 28 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 3 28 ऑगस्ट व पर्याय क्रमांक 4 आहे 24 जून. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 28 फेब्रुवारी या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन किंवा 28 फेब्रुवारी या तारखेला भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 7 भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 परिशिष्टे, पर्याय क्रमांक 2 प्रस्तावना, पर्याय क्रमांक 3 उद्दिष्ट व पर्याय क्रमांक 4 आहे लोकशाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रस्तावना. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच प्रस्तावना होय. प्रश्न क्रमांक 8 संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 समानतेचा अधिकार, पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्याचा अधिकार, पर्याय क्रमांक 3 पिळवणुकीविरुद्धचा अधिकार व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्याचा अधिकार. संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार या प्रकारचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 9 भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे, पर्याय क्रमांक 2
नेमणुकीद्वारे. पर्याय क्रमांक 4 आहे अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे. इथं प्रत्यक्ष झालं आहे पण इथं अप्रत्यक्ष निवडणुकीद्वारे. व पर्याय क्रमांक 4 आहे सर्वांच्या सहमताने किंवा संमतीने. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अप्रत्यक्ष पद्धतीने राष्ट्रपती पदाची निवडणूक ही लढवली जाते किंवा नेमणूक केली जाते. प्रश्न क्रमांक 10. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 निळा, पर्याय क्रमांक 2 हिरवा, पर्याय क्रमांक 3 तांबडा व पर्याय क्रमांक 4 आहे तपकिरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तपकिरी. नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी तपकिरी रंगाचा वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्रातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र कोणते आहे किंवा कोठे आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद, पर्याय क्रमांक 2 मुंबई, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर व पर्याय क्रमांक 4 आहे इचलकरंजी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इचलकरंजी. महाराष्ट्रातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र इचलकरंजी या ठिकाणी आहे किंवा इचलकरंजी हे आहे. प्रश्न क्रमांक 12. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? हा प्रश्न बऱ्याच परीक्षांना वारंवार विचारला जातो. पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दिल्ली, पर्याय क्रमांक 2 देहरादून, पर्याय क्रमांक 3 आहे मद्रास व पर्याय क्रमांक 4 आहे पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 अच्युतराव पटवर्धन, पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 2 आहे आशिष कुमार, पर्याय क्रमांक 3 आहे शिरीष कुमार व पर्याय क्रमांक 4 आहे बाबू गेनू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिरीष कुमार. शिरीष कुमार या विद्यार्थ्यावर शालेय पाठ्यक्रमामध्ये एक धडा देखील होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नंदुरबार येथे शिरीष कुमार हा विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला होता. प्रश्न क्रमांक 14. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर, पर्याय क्रमांक 2 गोपाळ हरी देशमुख, पर्याय क्रमांक 3 आहे महर्षी धोंडो केशव कर्वे, पर्याय क्रमांक 4 आहे पंडिता रमाबाई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिका आश्रम स्थापन केले आहे. प्रश्न क्रमांक 15. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 गदर, पर्याय क्रमांक 2 फॉरवर्ड ब्लॉक, पर्याय क्रमांक 3 इंडियन इंडिपेंडन्स लीग, पर्याय क्रमांक 4 मुस्लिम लीग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फॉरवर्ड ब्लॉक. या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आर्गॉन, पर्याय क्रमांक 2 आहे हेलियम, पर्याय क्रमांक 3 आहे निऑन व पर्याय क्रमांक 4 आहे लिथियम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लिथियम हा निष्क्रिय वायू नाही. बाकी सर्व आर्गॉन, हेलियम, निऑन हे निष्क्रिय वायू आहेत. प्रश्न क्रमांक 17. क्षय संक्रमण तर कॅन्सर कोणत्या प्रकारचा रोग आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 साथीचा रोग, पर्याय क्रमांक 2 संक्रमण रोग, पर्याय क्रमांक 3 आहे असंक्रमण रोग व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 18. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर पूर्ण थांबणे यापूर्वी तो काही काळ फिरत राहतो त्यास कशाचे जडत्व म्हणतात? इथं थांबणे असा शब्द आहे, थांबणे हा शब्द आहे. तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 विरामावस्थेचे जडत्व, पर्याय क्रमांक 2 गतीचे जडत्व, पर्याय क्रमांक 3 दिशेचे जडत्व
व पर्याय क्रमांक 4 आहे परिणामाचे जडत्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गतीचे जडत्व. विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर पूर्ण थांबणे हे गतीचे जडत्व याचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 5 व पर्याय क्रमांक 4 आहे 6. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6. महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. ते कोणकोणते आहेत ते कमेंटमध्ये मला ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 बोरिवली, पर्याय क्रमांक 3 भंडारा व पर्याय क्रमांक 4 आहे चंद्रपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर. नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 21 राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पूर्णा, पर्याय क्रमांक 2 भीमा, पर्याय क्रमांक 3 भोगावती व पर्याय क्रमांक 4 आहे नीरा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भोगावती या नदीवर राधानगरी धरण बांधण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 22 ग्रामगीता हा काव्यग्रंथ कोणी रचला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 श्री संत गाडगे महाराज, पर्याय क्रमांक 2 श्री गुलाबराव महाराज, पर्याय क्रमांक 3 श्री संत तुकडोजी महाराज व पर्याय क्रमांक 4 आहे श्री संत तुकाराम महाराज. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्री संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ रचलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 खासदार सचिन तेंडुलकर यांनी संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले होते असा प्रश्न आहे. तर त्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पाचगाव, पर्याय क्रमांक 2 डोंजा, पर्याय क्रमांक 3 खालापुरी व पर्याय क्रमांक 4 आहे उडवा. हा प्रश्न देखील बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डोंजा. खासदार सचिन तेंडुलकर यांनी आदर्श संसद ग्राम योजनेअंतर्गत डोंजा हे गाव दत्तक घेतले होते. प्रश्न क्रमांक 24 समृद्धी एक्सप्रेसवे हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरादरम्यान प्रस्तावित आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नागपूर ते मुंबई, पर्याय क्रमांक 2 भंडारा ते पुणे, पर्याय क्रमांक 3 अमरावती ते मुंबई व पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नागपूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान समृद्धी एक्सप्रेसवे हा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित आहे. या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न क्रमांक 25 भारताचे 13वे उपराष्ट्रपती कोण आहेत? पर्याय आहेत पर्याय क्रमांक शेवटचा प्रश्न आहे भारताचे 13वे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 रामनाथ कोविंद, पर्याय क्रमांक 2 आहे व्यंकय्या नायडू, पर्याय क्रमांक 3 अरुण जेटली व पर्याय क्रमांक 4 आहे वेणुगोपाल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्यंकय्या नायडू हे भारताचे 13वे उपराष्ट्रपती आहेत. या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. सर्व विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे, चॅनल नवीन असल्यामुळे आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ हे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. त्याकरता ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी नक्की व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.